गुड मॉर्निंग मित्रो. हो येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मस्त सगळे छान. Good morning, all of you. गुड मॉर्निंग सर. सर्वांचं थर्ड इयर मध्ये हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग सर. थँक्यू सर. गुड मॉर्निंग थँक्यू सर. Yes. All of you are welcome in LLB third year, last year. Yes. थर्ड इयरला आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना शुभेच्छा. आणि आज आपण आपल्या पहिल्या लेक्चरची स्टार्ट करूया. तर माझ्याकडे जो सब्जेक्ट आहे तो आहे CPC सिव्हिल प्रोसिजर कोड. सिव्हिल सर प्रोसिजर. थोडा आवाज लहान येतोय का? मलाच येतोय. सगळ्यांनी चेक करा प्लीज. नाही प्रॉपर आहे सरांचा आवाज मॅडम. ओके मग मी बघते जरा माझं. ओके ओके येस. ठीक आहे. तर इथं माझ्याकडे जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं नाव आहे सिव्हिल प्रोसिजर कोड. त्या सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये आपण आवाज कमी येतोय बरोबर. कमी आहे. हॅलो अगं आजी ती झोपली. थांब आले मी. हॅलो हॅलो थांब आले. सुरू झाले सर लेक्चर. हा येस लेट स्टार्ट. तर माझा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं नाव आहे सिव्हिल प्रोसिजर कोड. मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन युअर academic career or practice career. Therefore, be concentrate as a point of view regarding your examination, as point of view your mark, and as point of view your practice. If you want to become a civil lawyer, you must know the very well sections and orders inserted in CPC. जर तुम्हाला सिव्हिल प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला जे काही सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये सेक्शन्स आहेत आणि ऑर्डर्स आहेत, ह्या ऑर्डर्स वेल नोन असल्या पाहिजेत, अगदी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्यामुळे हा सब्जेक्ट जर तुम्ही प्रॅक्टिस तर तुम्ही करणारच आहात, तर त्याप्रमाणे जो काही सिव्हिलचं नेचर आहे तो CPC शिवाय काही होत नाहीये. इव्हन एक तुम्ही ऍप्लिकेशन सुद्धा दुसरं कुठल्याही ऍक्ट प्रमाणे देऊ शकत नाही, तर त्या सिव्हिल प्रोसिजर कोडच्या प्रोसिजर प्रमाणे ऑर्डर प्रमाणेच तुम्हाला ते ऍप्लिकेशन द्यावं लागतं. म्हणजे इतकं महत्व आहे या ऍक्टला. त्यामुळे तुम्ही दोन व्ह्यू लक्षात ठेवा. एक तर पॉइंट ऑफ व्ह्यूवर रिगार्डिंग मार्क्स, कारण मार्क्स मिळाल्यानंतरच तुम्हाला सनद मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस हे इथून पुढे तुम्ही पास आउट होणार आहे. त्याचबरोबर केवळ मार्क पुरतं मर्यादित न राहता तुम्ही प्रॅक्टिस ओरिएंटेड व्ह्यू पण लक्षात ठेवा, जेणेकरून इथं तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. इथं तुम्हाला पाहायला मिळेल की इथं दावा का दाखल केला जातो. तर इथं आपण सुरुवातीला पाहूया की कोर्टाचे प्रकार पाहूया. तर इथं कोर्ट म्हणजे काय, सिव्हिल नेचर आणि क्रिमिनल नेचर. जसं तुम्ही म्हणता असाल की एखादा जर ऑफेन्स झाला तर आपण त्याला म्हणतो क्रिमिनल कोर्टात तो दाखल होतो किंवा क्रिमिनल कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे ते चालवण्याचा. तसंच जर सिव्हिल कोर्टामध्ये ते जर सूट असेल तर त्या सिव्हिल कोर्टामध्ये का जातं, तर सिव्हिल कोर्टामध्ये अशा करिता जातं की त्या सूटमध्ये त्या केसमध्ये राईट्स अवेलेबल असतात, राईट डिक्लेअर केलेले असतात, डिक्लेअर करून घ्यायचे असतात पार्टीला. म्हणजे तो राईट्स ओनरशिपचा असेल, तो राईट मॉर्गेजचा असेल, तो राईट पोझिशनचा असेल,
तो राईट स्पेसिफिक परफॉर्मन्स असेल, तो राईट डिक्लेरेशनचा असेल. म्हणजे इथं आपण सिव्हिल कोर्टात जसं क्रिमिनल कोर्टामध्ये ऑफेन्स असतो आणि ऑफेन्स झाल्यानंतर सेंटेन्स अवॉर्ड केले जातात, पनिशमेंट होतं, तसं इथं सिव्हिल कोर्टामध्ये राईट डिक्लेअर होतात. म्हणजे राईट डिक्लेअर होतात म्हणजे तो जो पर्सन आहे त्या पर्सनचा जो काही राईट आहे ओनरशिपचा तो डिक्लेअर होतो, जो पोझिशनचा राईट आहे तो डिक्लेअर होतो. त्या पर्सनला जर इंजेक्शन हवं असेल तर तो पर्सन तो इंजेक्शन सीक करतो. म्हणजे हे जे काही सिव्हिल कॉज ऑफ नेचर आहे ते सर्व सूट्स तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये पाहायला मिळतील. आणि त्या सिव्हिल कोर्टाचं जे काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर आपल्याला CPC नुसार चाललं जातं. सिव्हिल प्रोसिजर कोड, सिव्हिल कोर्ट आहे, त्या सिव्हिल कोर्टाचं जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर कशाप्रमाणे चालतं तर सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे चालतं. म्हणून सिव्हिल प्रॅक्टिस करायची असेल म्हणजे तर तुम्हाला या कोडचं व्यवस्थित आकलन झालं पाहिजे, व्यवस्थित नॉलेज असलं पाहिजे, व्यवस्थित सेक्शन्स माहीत असले पाहिजे, व्यवस्थित ऑर्डर माहीत असलं पाहिजे. त्या प्रकारे आपण इथं CPC ला स्टार्ट करूया. तर CPC ला स्टार्ट करण्यापूर्वी आपण इथं सिलेबस थोडंसं इंट्रोडक्टरी लेक्चर आजचं आपण पाहूया की आज आपण CPC मध्ये काय पाहणार आहेत. आपल्याला जे मॉडेल्स दिलेले आहेत, सिलेबस दिलेले आहेत, तर त्या सिलेबस प्रमाणे आपण थोडंसं डिस्कशन करूया. इथं आपल्याला 8 मॉड्यूल दिलेले आहेत. आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये 8 मॉड्यूल आहेत. तर इथं फर्स्ट मॉड्यूलमध्ये आपण प्रिलिमिनरी म्हणजे थोडक्यात आपण डेफिनेशन क्लॉज पाहणार आहेत. पण या डेफिनेशन क्लॉज मध्ये डिग्री कोणाला म्हणायचं, डिग्री म्हणजे काय, हुकुमनामा म्हणजे काय, डिग्री होल्डर की ज्याच्या फेवरमध्ये जी डिग्री पास झालेली आहे त्याला डिग्री होल्डर म्हणायचं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट जज कोणाला म्हणायचं, डिस्ट्रिक्ट म्हणजे काय की तो जिल्हा, त्या जिल्ह्याचं जे काय ज्युरिस्डिक्शन आहे ते ज्युरिस्डिक्शन, किंवा जज म्हणजे काय, जजमेंट म्हणजे काय, जजमेंट डेप्टर की ज्याच्या अगेन्स्ट ते जजमेंट पास झालेलं आहे ते जजमेंट डेप्टर, किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह जे का तुम्ही हेअर्स कसे पाहिले जातात फॅमिली लॉ मध्ये, मग तो हिंदू सक्सेशन ऍक्ट असेल, मुस्लिम सक्सेशन ऍक्ट असेल, त्याप्रमाणे हेअर्स कसे डिक्लेअर केले जातात, त्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हची डेफिनेशन आपण इथे पाहूया. त्यानंतर मीन्स प्रॉफिट म्हणजे जेव्हा एखादा सिव्हिल सूट असतो आणि ते सिव्हिल सूट प्रॉपर्टी संदर्भात असतो आणि त्या प्रॉपर्टी संदर्भातल्या सिव्हिल सूट मध्ये जर ही प्रॉपर्टी जर त्या प्रॉपर्टीमधून काही गेन होत असेल, फॉर एक्झाम्पल एक हे आहे, फ्लॅट आहे किंवा एक घर आहे, एक बंगलो आहे आणि ह्या बंगल्या संदर्भात एक सिव्हिल सूट चालू आहे आणि त्या सूट दरम्यान त्या बंगलोचं जर काही रेंट येत असेल तर ते रेंट म्हणजे मेन्स प्रॉफिट म्हणजे दरम्यानचं उत्पन्न, की जोपर्यंत त्या प्रॉपर्टी संदर्भात राईट डिक्लेअर होत नाहीत, म्हणजे डिग्री पास होत नाही, जजमेंट पास होत नाही, त्यापर्यंत दरम्यान त्या प्रॉपर्टीने जे काही गेन केलेलं आहे त्याला आपण म्हणतोय मेन्स प्रॉफिट. की जे मेन्स प्रॉफिट जो काही परत जो लिगल राईट ज्याच्या फेवरमध्ये पास झालेला आहे, म्हणजे जो डिग्री होल्डर आहे त्याला परत ते मेन्स प्रॉफिट दिलं जातं. असं हे मेन्स प्रॉफिट असतं. त्यानंतर ऑर्डर म्हणजे काय हे पहा, आपण ह्या CPC मध्ये डिग्रीची डेफिनेशन पाहणार आहे, जजमेंटची डेफिनेशन पाहणार आहे आणि ऑर्डरची डेफिनेशन पाहणार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहे तिथं हायरार्की ऑफ कोर्ट, सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन, सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट कोर्ट नंतर हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट, अशी जी काही हायरार्की आहे सिव्हिल प्रोसिजर कोडने सांगितलेली त्याप्रमाणे आपण इथं हायरार्की पण पाहणार आहे. त्याबरोबर सबऑर्डिनेट कुठले कोर्ट आहेत किंवा त्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन रिगार्डिंग द पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन असेल, रिगार्डिंग द टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असेल, हे पण इथं आपण ह्या मॉडेल नंबर 1 मध्ये पाहणार आहे. त्यानंतर आपण मॉडेल नंबर 1 मधील चॅप्टर नंबर 4 जर पाहिलं तर त्यामध्ये आपण ज्युरिस्डिक्शन पाहणार आहे. ज्युरिस्डिक्शन म्हणजे इथं न्याय अधिकार, न्याय क्षेत्र. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एक औरंगाबादमध्ये सूट प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे आणि त्या सूट प्रॉपर्टीमध्ये संदर्भात राईट डिक्लेअर करण्याकरता, मग तो राईट ओनरशिपचा असेल, पोझिशनचा असेल किंवा अदर राईट कुठलाही असेल, तर त्या प्रॉपर्टी संदर्भात जर सिव्हिल सूट असेल तर तो पुणे कोर्टामध्ये दाखल करता येईल का, नाही करता येणार, कारण त्याला टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन ऍप्लिकेबल होईल. तसंच पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे. त्यानंतर ज्युरिस्डिक्शन ऍज टू सब्जेक्ट मॅटर आहे, की जे आपण हे सर्व ज्युरिस्डिक्शनचे प्रकार आपण इथे पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत इन्स्टिट्यूशन ऑफ सूट, की एक सूट आहे, एक दावा आहे आणि हा दावा दाखल करायचा आहे, तर तो सूट कसा दाखल केला जातो किंवा तो सूट दाखल करण्यासाठी काय प्रोसिजर आहे हे पण इथे आपण इन्स्टिट्यूशन ऑफ सूट मध्ये पाहणार आहे. त्यानंतर आपण चॅप्टर नंबर 5 मध्ये पाहणार आहे प्लेस ऑफ सुईंग, की तो सिव्हिल सूट आहे आणि तो सिव्हिल सूट कुठल्या कोर्टाला प्रॉपर ज्युरिस्डिक्शन आहे आणि त्या कुठल्या कोर्टामध्ये तो सूट इन्स्टिट्यूट करायचा आहे. म्हणजे प्लेस ऑफ सुईंग म्हणजे ते कॉज ऑफ ऍक्शन कुठे झालेलं आहे. सपोज कॉज ऑफ ऍक्शन एका गावाला झालेलं आहे आणि सूट जर दुसऱ्या ठिकाणी जर इन्स्टिट्यूट करायचं असेल दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये, तर ते करता येतं का, मग त्या करण्याकरता प्लेस ऑफ सुईंग, दावा दाखल करण्याचं प्लेस ऑफ सुईंग हे आहे. त्यानंतर रेस ज्युडिकेटा ही टर्म आपण पाहणार आहे, की रेस ज्युडिकेटा म्हणजे हे पहा, सेम पार्टीज सेम कॉज ऑफ ऍक्शन अँड सेम कोर्ट. तर त्या कोर्टामध्ये तोच दावा जर निकाली झाला असेल तर परत त्याच कोर्टामध्ये त्याच
पार्टीमध्ये तोच दावा परत दाखल करता येत नाहीये, त्याला प्रिन्सिपल ऑफ रेस ज्युडिकेटा म्हणतो. की सेम पार्टीज असेल आणि त्या पार्टीजमध्ये जर डिसिजन झालं असेल, डिक्री झाली असेल, हुकूमनामा झाला असेल, तर त्याच पार्टीला त्याच कोर्टात परत त्याच कॉज ऑफ ऍक्शन करता दावा दाखल करता येत नाहीये, तर त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ रेस ज्युडिकेटा. त्यानंतर रेप्स ऑफ ज्युडाइस पण आहे, जे आपण ऑर्डर 10 आणि 11 मध्ये पाहूया. इथं फक्त असं लक्षात घ्या की सेम पार्टीज असतील, सेम कॉज ऑफ ऍक्शन असेल आणि त्यांच्यामध्ये जर डिसिजन झालं असेल, तर त्याच पार्टीजला त्याच कोर्टात परत तो सूट दाखल करता येत नाही आणि पुढे तो चालवता पण येत नाही. मग त्या पार्टीजला किंवा तो जी काही ऍग्रीव्ड पार्टी असेल, त्या ऍग्रीव्डला काय परत रेमिडी आहे की तो अपील करेल, परंतु त्याच कोर्टात परत तो काय करू शकणार नाहीये, तो सूट इन्स्टिट्यूट करू शकणार नाहीये. म्हणजेच कुठला प्रिन्सिपल ऍप्लिकेबल होईल? रेस ज्युडिकेटा. त्यानंतर आपण चॅप्टर नंबर 7 मध्ये पाहणार आहे पार्टीज टू द सूट. एक सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट मध्ये पार्टीज कुठल्या असतील? तर साहजिकच प्लेंटिफ असतो आणि डिपेंडंट असतो, परंतु प्लेंटिफ आणि डिपेंडंट याच्या व्यतिरिक्त थर्ड पार्टी पण असतो की ज्या काही पर्सनचा त्या सूटमध्ये, सूट प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला असतो किंवा इंटरेस्ट हित संबंध असतो, त्या सर्व पार्टीला पार्टीज टू द सूट केले जातात. मग त्या पर्सनचा आयदर प्लेंटिफ केलं जातं किंवा त्याच पर्सनला आयदर डिपेंडंट केलं जातं. येस. त्यानंतर जॉइंडर अँड मिस जॉइंडर. की आपण जॉइंडर ही ऑर्डर पाहणार आहेत की एखाद्या सिव्हिल सूटला जॉइंडर की कुठल्या पार्टीज ऍड केल्या पाहिजे किंवा मिस जॉइंडर किंवा एखादी कुठली पार्टी ही नेसेसरी पार्टी आहे परंतु त्या सिव्हिल सूट मध्ये ती पार्टी ऍड केली गेली नाही, असं आपण मिस जॉइंडर किंवा नॉन जॉइंडर किंवा राहून गेलेली आहे असं जे काय आपण ही जी ऑर्डर स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला मी डिटेल सांगेन. फक्त तिथे लक्षात घ्या की पार्टीज टू द सूट आणि ज्याच्या पर्सनचा राईट त्या सूट प्रॉपर्टीमध्ये असतो त्या सर्व पार्टीला तिथं त्या दाव्यामध्ये ऍड केलं जातं. मग आयदर तो प्लेंटिफ असेल, आयदर डिपेंडंट असेल, त्यानंतर नेसेसरी पार्टीज असतात त्यानंतर मिस जॉइंटर झालेलं असतं किंवा नॉन जॉइंटर झालेलं असतं. त्यानंतर पुढचा जो काही चॅप्टर नंबर 8 आहे तो आहे रिकॉग्नाइज्ड एजंट अँड प्लीडर्स. हे रिकॉग्नाइज्ड एजंट अँड प्लीडर्स म्हणजे कोण? की हे ऍडव्होकेट. तिथे जे काही पार्टीज आहेत, प्लेंटिफ आहे, प्लेंटिफने कुठल्या ऍडव्होकेटला हे दिलेलं आहे, रेफर केलेलं आहे, वकीलपत्र दिलेलं आहे, त्याप्रमाणे तो वकील आहे, तो वकील काय करत असतो? ऍडव्होकेट आहे, तो त्याच्या अशिलाची बाजू मांडत असतो. मग प्लेंटिफचे ऍडव्होकेट प्लेंटिफची बाजू मांडतात, डिपेंडंटचे ऍडव्होकेट डिपेंडंटची बाजू मांडतात. म्हणजेच हे कोण झाले? रिकॉग्नाइज्ड एजंट. हे आपण ती जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर स्टार्ट झाल्यानंतर पाहणार आहोत. त्यानंतर इफेक्ट ऑफ डेथ, की एक सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट मध्ये ज्या पार्टीज आहेत, मग ते प्लेंटिफ असेल किंवा डिपेंडंट असेल, तर त्या डिपेंडंटची किंवा प्लेंटिफची डेथ झाली असेल तर त्या दाव्यावरती परिणाम होतो. काय परिणाम होतो? की तो दावा त्या सूट मधील जे काही पार्टीज आहेत त्या पार्टीज जर डेथ झाली आणि ते जे काही त्याचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि हे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह जर रेकॉर्डवरती आणले नाही तर तो दावा ॲबेट होतो, म्हणजे मृत पावतो. हे जे आपण पुढे पाहणार आहेत. म्हणजे इफेक्ट काय होतो? मग प्लेंटिफ जर डेथ झाली तर, डिपेंडंट डेथ झाली तर, किंवा प्लेंटिफचे जर सपोज मॅरेज होऊन तर ती गेली असेल, ती मुलगी असेल सपोज प्लेंटिफ आणि ती मॅरेज झाली असेल आणि नंतर होऊन ती जर तिच्या सासरी गेली असेल तर त्यावेळेस त्या सूटवरती काय परिणाम होतो? इफेक्ट ऑफ डेथ, मॅरेज अँड इन्सॉल्वन्सी. किंवा तो जो पर्सन आहे त्या पर्सन आता तो इन्सॉल्वंट झालेला आहे, मग त्याचे इन्सॉल्वन्सीचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट दाव्यावरती कशा प्रकारे होतो हे आपण चॅप्टर नंबर 8 मध्ये पाहणार आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 9 मध्ये आपण फ्रेम ऑफ सूट. ही एक सूट आहे आणि हा सूट कसा फ्रेम केला गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 4 भाऊ आहेत आणि 4 भावामध्ये 5 प्रॉपर्टी आहेत आणि ह्या 4 भावांना 5 प्रॉपर्टीची काय करायची आहे? पार्टिशन करायचं आहे. 4 भाऊ आहेत आणि प्रॉपर्टी मात्र 5 आहेत. हे 4 भाऊ प्रत्येक वेळेस काय करतात? एक पार्टिशन सूट करतात आणि एकच प्रॉपर्टी त्यात सांगतात, परत दुसऱ्या सूट मध्ये सांगतात दुसरी प्रॉपर्टी. तर तसं करता येत नाहीये. म्हणजे ज्या काही राईट्स आणि ड्युटीज किंवा आणखी काही तुम्हाला क्लेम करायचं असेल ते एका सूट मध्ये फ्रेम केलं गेलं असलं पाहिजे. म्हणजेच फ्रेम ऑफ सूट. की तो फ्रेम ऑफ सूट कसा असला पाहिजे? की जेवढे राईट्स आहेत ते सर्व राईट्स एकाच सूट मध्ये क्लेम करणं गरजेचं आहे. तसा फ्रेम केला पाहिजे सूट. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे की हे 4 भाऊ एकदा एका प्रॉपर्टी संदर्भात पार्टिशन करतात, दुसऱ्या सूटमध्ये दुसऱ्या प्रॉपर्टी संदर्भात, तसं करता येणार नाहीये. तर सूट कसा फ्रेम केला गेला पाहिजे? की एकाच वेळेस सर्व तिथं त्या प्रॉपर्टीज इन्क्लूड केल्या पाहिजे आणि मग तिथं ते पार्टिशन केलं गेलं पाहिजे. असा हा फ्रेम ऑफ सूट असतो. त्यानंतर होल क्लेम, की त्या सर्व मागण्या आहेत. म्हणजे काय करतो इथं? सपोज एक प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफ काय म्हणतो की त्याच्याकडे सपोज 5 मागण्या मागायच्या आहेत, त्याचा 5 मागण्या मागायचा राईट आहे
आणि तो काय करतो, एकदा एक सूट दाखल करतो, एक मागणी मागतो, दुसऱ्या वेळेस दुसरा सूट दाखल करतो आणि दुसरी मागणी मागतो. तर तसं त्याला करता येत नाही. तसे जेवढे होल क्लेम आहेत ते सर्व क्लेम तो एकाच सूट मध्ये मागू शकतो. त्याला प्रत्येक मागणीसाठी, प्रत्येक क्लेमसाठी वेगळा सेपरेट सूट करता येत नाही, असं सीपीसी सांगतो. त्यानंतर पुढे आहे जॉइंडर अँड मिस जॉइंडर ऑफ कॉज ऑफ ऍक्शन, की कॉज ऑफ ऍक्शन आहे आणि कॉज ऑफ ऍक्शन मध्ये जॉइंडर अँड मिस जॉइंडर केलेला आहे. कॉज ऑफ ऍक्शन की दाव्यास कारण की तर त्यामध्ये पण तिथं काय इफेक्ट होईल की एखादी पार्टी नेसेसरी पार्टी ऍड नाही केली तर इथं आपण पाहणार. त्यानंतर बार ऑफ सूट ऑन सेम कॉज ऑफ ऍक्शन, की एकाच सेम कॉज ऑफ ऍक्शन साठी म्हणजे एकाच कारणास्तव 2-3 दावे जर दाखल करत असेल तर त्याला करता येतात का, तर नाही. तर तो जो सबसिक्वेंट सूट आहे तो सूट मात्र बार होईल, तो दाखल करता येणार. असा हा मॉड्यूल नंबर 1 आहे. ठीक आहे. हॅलो. हा सर. तर इथं आपण प्रिलिमिनरी मध्ये हे सर्व डेफिनेशन क्लॉज पाहणार आहेत आणि ह्या डेफिनेशन सर्व पाहणार आहेत. म्हणजे डिग्री होल्डर, डिस्ट्रिक्ट जज, जजमेंट, हे सबऑर्डिनेट कोर्ट, ज्युरिस्डिक्शन, प्लेस ऑफ सुइंग, रेस ज्युडिकेटा, रेस ज्युडाइस, पार्टीज टू द सूट, रिकॉग्नाइज्ड एजंट अँड फ्रेम ऑफ सूट, असे हे 9 चॅप्टर आपण मॉड्यूल नंबर 1 मध्ये पाहणार आहेत. त्यानंतर मॉड्यूल नंबर 2 समन्स अँड प्लीडिंग. तर समन्सचा अर्थ आहे आपण इथं हे पहा की प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफने सूट दाखल केल्यानंतर ते डिफेंडंटला कसं कळेल, तर त्याकरता हा प्लेंटिफ काय करत असतो, समन्स काढत असतो, समन्स इश्यू करत असतो. तो कोणाला, डिफेंडंटला. समन्स अँड प्लीडिंग. आणि त्याचबरोबर इथं ह्या मॉड्यूल नंबर 2 मध्ये आपण पाहणार आहोत प्लीडिंग म्हणजे काय, तर प्लीडिंग इन्क्लुडिंग प्लेंट प्लस रिटर्न स्टेटमेंट इज इक्वल टू प्लीडिंग. प्लीडिंगचा अर्थ असा आहे की प्लेंटिफ काय दाखल करत असतो, त्याचं म्हणणं म्हणजेच काय करत असतो, दावा दाखल करत असतो, म्हणजेच प्लेंट दाखल करत असतो, दावा. त्याचबरोबर त्या दाव्याला उत्तर देत असतो डिफेंडंट आणि त्या उत्तराला काय म्हणलं जातं, कैफियत म्हणजेच रिटर्न स्टेटमेंट. म्हणजे ह्या दोघांनी मिळून प्लीडिंग बनते. इथं आपण सुरुवातीला समन्स म्हणजे काय पाहूया. तर समन्स म्हणजे थोडक्यात नोटीस असते की प्लेंटिफ असतो, प्लेंटिफचा राईट व्हायोलेट झालेला असतो, त्यामुळे त्याचा राईट तो डिक्लेअर करायचा असतो, त्यामुळे तो सिव्हिल कोर्टात जातो, सिव्हिल कोर्टामध्ये तो प्लेंट दाखल करतो, प्लेंट दाखल केल्यानंतर तो डिफेंडंटला कळला पाहिजे याकरता तो काय करत असतो, समन्स इश्यू करत असतो. आणि समन्स इश्यू करण्याकरता तो आर्ग्युमेंट करत असतो आणि त्याकरता ते समन्स इश्यू ऑर्डर कोर्ट पास करतं, त्याप्रमाणे तो समन्स त्या डिफेंडंटला इश्यू केला जातो आणि त्याची सर्व्हिस ऑफ समन्स होते. मग ते सर्व्हिस ऑफ समन्स म्हणजे थोडक्यात नोटीस की त्या डिफेंडंटला तो समन्स जातो आणि त्या समन्स बरोबर काय असतं, एक प्लेंटची कॉपी पण असते आणि त्याचबरोबर हा जो प्लेंटिफ आहे, प्लेंटिफने कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे तो त्याचा राईट क्लेम करत असतो ते डॉक्युमेंट्स पण. म्हणजे पहा, समन्स मध्ये एक नोटीस असते की त्यामध्ये कोर्टाचं नाव असतं बरे, त्यानंतर हा प्लेंटिफचं नाव, त्यानंतर काय असतं पहा की त्याच्या खाली तो जो काही सूट आहे, मग रेग्युलर सिव्हिल सूट असेल, स्पेशल सिव्हिल सूट असेल, सो अँड सो 2021, 101/2021, 102/2021 असा जो काही नंबर आहे तो नंबर. त्यानंतर प्लेंटिफचं नाव असतं XYZ वर्सेस ABC. मग XYZ कोण आहे, हा प्लेंटिफ आहे, वर्सेस कोण, ABC म्हणजे हा कोण, डिफेंडंट. मग हा डिफेंडंटचा हा इश्यू केल्यानंतर तिथं कोर्टाचं नाव असतं की तुमच्या विरुद्ध सो अँड सो दिवाणी दावा दाखल केलेला आहे, तर तुम्ही तुमचं म्हणणं सो अँड सो तारखेला दिनांक ह्या दिवशी, त्या कोर्टाचं नाव असतं, पहिले दिवाणी न्यायाधीश, दुसरे दिवाणी न्यायाधीश असं नाव दिलेलं असतं आणि त्या कोर्टामध्ये तुमचं म्हणणं व आवश्यक ती कागदपत्रे घेऊन हजर राहा. असं समन्स एक कॉपी असते, त्याच्यानंतर प्लेंटची कॉपी असते, त्याच्यानंतर ह्या प्लेंटिफने काय काय डॉक्युमेंट सादर केलेले आहेत त्याची कॉपी, असा बंच असतो आणि तो बंच समन्स म्हणून तो कोर्ट काय करतं, इश्यू ऑर्डर करतं आणि ते ऑर्डर समन्सची ही कॉपी आहे, तो जो कोण पर्सन आहे, ऑथरायझर पर्सन म्हणजे बेलीफ, तो बेलीफ घेऊन कोणाकडे जात असतो, डिफेंडंटकडे जात असतो. आणि ह्या डिफेंडंटचा जो काही ऍड्रेस असतो तो प्लेंटिफ स्वतःच तो प्लेंट मध्ये दिलेला असतो किंवा त्याचे एक ऍड्रेस असते, ऍड्रेस प्रोसेस, त्यामध्ये ते सर्व ऍड्रेसेस दिलेले असतात. मग तो जो सपोज तिथं 5 जर प्रतिवादी असतील तर 1 नंबर प्रतिवादी, 2 नंबर प्रतिवादी, 3, 4, 5 अशा प्रत्येकाला एक कॉपीज दिलेले जातात आणि त्याप्रमाणे हा बेलीफ तो समन्स घेऊन जातो आणि त्याप्रमाणे सर्व्हिस ऑफ समन्स होते आणि त्याप्रमाणे ती तारीख दिलेली असते त्या तारखेप्रमाणे त्याला सर्व्हिस ऑफ समन्स झाल्यानंतर हे डिफेंडंट त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांचं रिटर्न स्टेटमेंट हे दाखल करण्याकरता कोर्टात येतात. हे आपण थोडक्यात पाहिलं. हे आपण ऑर्डर नंबर 5 झाल्यानंतर डिटेल्स पाहणारच आहे, पण ते हे थोडक्यात असं असतं. व्हॉट इट समन्स
हो सर, हो सर. येस सर. येस. ठीक आहे. त्यानंतर आपण मॉडेल Sir. मॉडेल नंबर 2 मध्ये समन्स अँड प्लीडिंग आहे. तर त्यामध्ये इश्यू चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण पाहणार आहेत इश्यू ऑफ समन्स अँड डॉक्युमेंट. तर इश्यू ऑफ समन्स केला जातो, त्याबरोबर त्या समन्स सोबत डॉक्युमेंट्स पण असतात. पर्पज ऑफ इश्युइंग समन्स, तर पर्पज काय आहे, काय पर्पज आहे, तर त्या डिफेंडंटला कळलं पाहिजे की त्याच्या अगेन्स्ट सूट दाखल केलेला आहे प्लेंटिफने आणि त्याला त्याची नोटीस झाली पाहिजे, त्याला त्याचा समज झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे तो काय झाला पाहिजे, प्रिपेअर झाला पाहिजे. तो प्रिपेअर झाला पाहिजे की त्याचं म्हणणं आता त्याला द्यायचं आहे किंवा त्याला माहिती झालं पाहिजे की आपल्या विरोधात हा सो अँड सो सिव्हिल सूट दाखल झालेला आहे, असं त्याला माहिती झालं. माहिती कारणास्तव म्हणजे हा पर्पज आहे, पर्पज ऑफ इश्युइंग समन्स. सर्व्हिस ऑफ समन्स, सर्व्हिस ऑफ समन्स आपण पाहणारच आहे. ऑर्डर 5 मध्ये किती प्रकार असतात, एक तर स्वतः बेलीफ जातो किंवा बाय हँड केली जातात किंवा बाय आरबीआय केले जातात किंवा बाय हे जे काय आता जे काय फॅक्स असेल किंवा आणखी कशाही प्रकारे हा सर्व्हिस ऑफ समन्स केला जातो. त्यानंतर पुढे मोड ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स आहे. त्यानंतर whom it can be served, तर तो कोणाला सर्व केला जातो. सपोज तो डिपेंडंट असेल आणि डिपेंडंट घरात हजर नसेल तर त्याच्या घरामध्ये जो एज मेजर पर्सन असेल त्या मेजर पर्सनला सर्व्हिस ऑफ समन्स केली जाते किंवा त्याची वाईफ असेल तर त्या वाईफला, हे जे जे काही पर्सन्स आहेत त्याच्या घरामध्ये, तर त्याच्या घरामध्ये कोणाकोणाला दिला जातो आणि कोणाकोणाला नाही, ते पण इथं आपण अभ्यासणार आहे. त्यानंतर पुढे पाहणार आहेत आपण सर्व्हिस ऑफ समन्स, सर्व्हिस ऑफ डिपेंडंट आउटसाइड द ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट, की आता इथं हा जो डिपेंडंट आहे डिपेंडंट कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर राहतो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिव्हिल सूट दाखल केलेला आहे, पुणे कोर्टात प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे पुणे कोर्टात, परंतु हा डिपेंडंट मात्र औरंगाबादच्या शहरामध्ये राहत आहे, औरंगाबाद शहरामध्ये राहतो आहे. मग तिथे हे पुणे कोर्ट काय करेल, त्या औरंगाबाद कोर्टाकडे ते सर्व्हिस ऑफ समन्स इश्यू करेल आणि मग आयदर इथला बेलीफ तिकडे जाईल किंवा हे कोर्ट काय करेल त्या कोर्टाकडे हे समन्स दिले जाईल आणि तिथला बेलीफ तो सर्व्हिस ऑफ समन्स करेल. त्यानंतर इफेक्ट ऑफ नॉन अपीअरन्स ऑफ डिपेंडंट आफ्टर बीइंग एक्झम्पशन फ्रॉम अपीअरन्स. ठीक आहे, आता समज सर्व झालेला आहे, परंतु जो काही डिपेंडंट आहे हा डिपेंडंट कोर्टासमोर हजर राहत नाहीये, ऑटोमॅटिकली तिथं एक्स पार्टी ऑर्डर होईल. इथं पहिल्यांदा काय केलं जाईल, इश्यू ऑफ समन्स केलं जाईल, रिइश्यू केलं जाईल. त्यानंतर रिइश्यू केल्यानंतर पण हा जो डिपेंडंट आहे डिपेंडंट जर कोर्टासमोर त्याचं म्हणणं मांडत नसेल तर मात्र एक्स पार्टी ऑर्डर ही ह्या प्लेंटिफच्या फेवरमध्ये केली जाईल. त्यानंतर पुढे प्लीडिंग, सांगितल्याप्रमाणे प्लीडिंग म्हणजे काय, तर प्लीडिंग म्हणजे प्लेंटिफचा प्लेंट प्लस डिफेंडंटचा रिटर्न स्टेटमेंट दोन्ही मिळून प्लीडिंग होतं. मग पर्पज काय, प्लीडिंगचं पर्पज काय, तर ते प्लीडिंग मध्ये कॉज ऑफ ऍक्शन असतं आणि जे काय फॅक्ट्स असतात त्या फॅक्ट सांगितलेले असतात आणि त्याचबरोबर जी मागणी आहे ती मागणी मागितलेली असते. त्यानंतर फॉर्म्स, मग ते प्लीडिंगचे फॉर्म्स कुठले आहेत ते पण पाहूया. त्यानंतर पर्टिक्युलर्स इन प्लीडिंग्स, मग पर्टिक्युलर्स इन प्लीडिंग मध्ये काय असतं की तिथं प्रॉपर्टीचं वर्णन असतं, डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी असतं. त्यानंतर जी काही त्यांची हे असते रिलेशनशिप असते, रिलेशनशिप ट्री वंशावळ असते ती असते. त्यानंतर फॅक्ट्स असतात, त्यानंतर कॉज ऑफ ऍक्शन असतं, त्यानंतर कोर्टाचं ज्युरिडिक्शन असतं, त्यानंतर व्हॅल्युएशन असतं आणि त्यानंतर प्रेयर क्लॉज असतो. हे आपण डिटेल्स मध्ये पाहणारच आहे. त्यानंतर मॅन्डेटरी पर्टिक्युलर्स, काही मॅन्डेटरी पर्टिक्युलर्स हे खूप महत्वाचे आहेत, ते असतील तरच तो सूट इन्स्टिट्यूट करून केला जातो. मग ते मॅन्डेटरी पर्टिक्युलर्स म्हणजे वर्णन, की तो जो काही दावा आहे किंवा त्याचे काही रिटर्न स्टेटमेंट आहे, रिटर्न स्टेटमेंट मध्ये कुठले मॅन्डेटरी पर्टिक्युलर्स आहेत, कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत हे आपण इथं पाहणार आहेत, मॅन्डेटरी पर्टिक्युलर्स. त्यानंतर पुढे व्हेरिफिकेशन, की जो प्लेंट असेल तर त्याच्या खाली व्हेरिफिकेशन असतं म्हणजे प्रतिज्ञालेख असतो. तसंच रिटर्न स्टेटमेंट असतं त्याच्या खाली प्रतिज्ञालेख असतो. प्रतिज्ञालेख म्हणजे थोडक्यात काय असतं की प्लेंट सपोज झाला पूर्ण, दावा पूर्ण झाला तर त्याच्या खाली असतं प्रतिज्ञालेख. म्हणजे तिथं जर सपोज वादी असेल तर किंवा वादी 5 असतील तर त्यापैकी एक वादी असतो, तर त्याचं प्रतिज्ञालेख असतं की वरील पैकी पॅराग्राफ क्रमांक 1 ते 5 पैकी सर्व जे काही प्रिंटमध्ये नमूद केलेले पॅराग्राफ नंबर 1 ते 5, 1 ते 20, 21, 22 जे काय पॅरा आहेत ते सर्व खरे व बरोबर आहेत, माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे खरं व बरोबर आहेत व त्याच्या पाठीमागे त्याच्या खाली आज रोजी दिनांक पुणे येथील कोर्टासमोर मी सही करत आहे असा प्रतिज्ञालेख असतो, असं व्हेरिफिकेशन असतं आणि ते व्हेरिफिकेशन मस्ट आहे हे इथं ही ऑर्डर सांगते. त्यानंतर अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग, की एखादा जर सूट दाखल केलेला आहे आणि एखादा जर रिटर्न स्टेटमेंट दाखल केलेलं आहे आणि कालांतरानंतर त्यामध्ये काही फॅक्ट्स इन्सर्ट करायचे राहून गेलेले आहेत आणि नंतर पाटीलच कळाले किंवा आणखी काही फॅक्ट्स नंतर होऊन एव्हिडन्सच्या वेळेस किंवा एव्हिडन्सच्या अगोदर लक्षात आलेलं आहे आणि तिथं त्या दाव्यामध्ये अमेंडमेंट करायची आवश्यकता असेल म्हणजे दुरुस्ती करायची आवश्यकता असेल तर त्यामध्ये अगोदर ते
ऍप्लिकेशन केलं जातं, त्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये तिथं का गरज आहे हे सांगितलं जातं आणि मग ते अमेंडमेंटचं ऍप्लिकेशन अलाव होतं आणि मग त्या दाव्यामध्ये असेल किंवा त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये ही जी अमेंडमेंट आहे ती अमेंडमेंट परत काय केली जाते, पास केली जाते आणि ते अमेंडमेंट प्रमाणे परत तो दावा दुरुस्त केला जातो आणि परत तो दुरुस्त झालेला दावा त्या दाव्याची परत एकदा अपोजिट पार्टीला दिली जाते. असं अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग आहे. त्यानंतर पुढे आहे प्लेंट, की मग इथं आपण प्लेंट म्हणजे काय, दावा कसा असला पाहिजे. मग वादी, सुरुवातीला कोर्टाचं टायटल असेल, त्यानंतर त्या प्लेंटचा नंबर असेल, त्यानंतर प्लेंटिफ असेल ते वर्सेस डिपेंडंट असेल. प्लेंटिफ जर सपोज एकपेक्षा जास्त असेल तर त्या सर्वांची नावे, त्यानंतर डिपेंडंट जर एकपेक्षा जास्त असेल तर त्या सर्वांची नावे, त्यानंतर जर प्लेंटिफ जर अज्ञान असेल तर तिथं अपाक म्हणून किंवा आणखी कशाही प्रकारे त्याची इनकॅपेबिलिटी असेल तर त्याचा नेक्स्ट फ्रेंड असेल त्या नेक्स्ट फ्रेंडचं पण नाव असेल, हे असं प्लेंट असेल. त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी असेल, त्यानंतर वंशवेल असेल, त्यानंतर फॅक्ट्स असतील, त्यानंतर कॉज ऑफ ऍक्शन असेल दाव्यास कारण की, त्याच्यानंतर कोर्टाचं ज्युरिडिक्शन असेल, त्यानंतर त्या प्लेंटचं व्हॅल्युएशन असेल, मग त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे हे हा सांगणारा क्लॉज असेल. आणि त्यानंतर हे विनंती असेल, प्रेयर क्लॉज असेल, त्यानंतर लास्टला व्हेरिफिकेशन असेल. असं हा प्लेंट असेल. अगदी तसंच रिटर्न स्टेटमेंट असेल की रिटर्न स्टेटमेंटमध्ये काय असलं पाहिजे की जे काय ऍलिगेशन प्लेंटमध्ये प्लेंटिफने केलेले असतात त्या ऍलिगेशनला हे डिनायल असतात. रिटर्न स्टेटमेंटमध्ये जो काय डिपेंडंट आहे, डिपेंडंट काय करत असतो, जो प्लेंटिफने त्याच्या प्लेंटमध्ये जे काय ऍलिगेशन केलेले आहेत, ज्या फॅक्ट सांगितले त्या फॅक्टला हा अपोज करत असतो किंवा डिनायल सांगत असतो. मग इथं 1 ते 20 जे काय त्यांनी सांगितलेले आहेत प्लेंटमध्ये पॅराग्राफ, तर त्या सर्व पॅराग्राफला हा डिनायल करत असतो आणि त्याचा जो डिफेन्स आहे तो डिफेन्स परत त्यामध्ये सांगत असतो. एक तर स्पेसिफिक डिनाय घेतलेला असतो आणि त्यामध्ये स्पेसिफिक डिनाय घेतो किंवा जनरल डिनाय घेतो आणि त्यानंतर त्याचा जो काही बेस आहे, त्याचा जो काही डिफेन्स आहे तो डिफेन्स परत हा रिटन स्टेटमेंटमध्ये हा डिफेंडंट सांगत असतो. त्यानंतर रिजेक्शन ऑफ प्लेंट, की एखादा प्लेंट रिजेक्ट का होतो ह्याची कारण काय. रिजेक्शन ऑफ प्लेंट 7-11 आपण म्हणतो त्याला, की फॉर एक्झाम्पल सूट प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे पुण्यामध्ये आणि सूट दाखल केलेला आहे औरंगाबाद कोर्टामध्ये. तर इथं तो औरंगाबादचा कोर्ट रिजेक्शन ऑफ प्लेंट करेल आणि सांगेल की दिस कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन टू ट्राय दिस सूट, देअरफॉर सूट मे बी प्लीज पास इन अ प्रॉपर कोर्ट विच कोर्ट हॅव्हिंग अ ज्युरिडिक्शन, अशी एक ऑर्डर करेल आणि ह्या ऑर्डर प्रमाणे तो सूट ज्या ज्युरिडिक्शन मध्ये ती प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे त्या कोर्टाला तो सूट चालवण्याचा अधिकार आहे, त्या कोर्टामध्ये तो सूट दाखल केला जाईल. येस. त्यानंतर ग्राउंड्स ऑफ रिलीफ, की रिलीफ कुठल्या ग्राउंड्स म्हणजे त्यांना मदत काय व त्यांची मागणी काय हे ग्राउंड्स सांगितले जातील. त्यानंतर ऍडमिटिंग प्लेंट, की सपोज एखादा डिफेंडंट आहे, हा डिफेंडंटने जो काय प्लेंटिफ आहे प्लेंटिफचा पूर्ण जो प्लेंट आहे तो ऍडमिट केला तर इथं पुढे प्रोसिडिंग होणारच नाहीये, कारण त्याला सर्व ऍडमिट केलेलं आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिथंच तो सूट थांबेल आणि तिथं जो काही प्लेंटिफ मागतो त्याप्रमाणे तो त्याचा राईट डिक्लेअर करून दिला जाईल. त्याप्रमाणे त्या जी काय प्रेयर क्लॉज आहे प्लेंटिफची त्याप्रमाणे तो सूटचं डिक्री होईल, जजमेंट होईल. ऍडमिट द प्लेंट. त्यानंतर आहे रिटर्न ऑफ अ प्लेंट, की तो प्लेंट रिटर्न आणि रिजेक्शन ह्या दोघांमध्ये फरक आहे, की एखादा दावा रिटर्न कधी होतो, एखादा दावा रिजेक्शन कधी होतो. रिटर्न म्हणजे काय, की तो आता फक्त तिथं काहीतरी सूट व्हॅल्युएशन प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलेलं नाही किंवा व्यवस्थित स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही किंवा एखादा व्हेरिफिकेशन राहिलेला आहे किंवा कॉज ऑफ ऍक्शन व्यवस्थित दिलेलं नाही, अशा काही गोष्टी असतात छोट्या त्याकरता ते रिटर्न ऑफ प्लेंट होतो आणि त्याप्रमाणे तो रिटर्न ऑफ प्लेंट झाला की ती जी काय जो पार्टी आहे ती पार्टी ती जी काय करेक्शन आहे ते करेक्शन करतात आणि परत एकदा सूट तो दाखल करतो. त्यालाच म्हणत आपण रिटर्न ऑफ प्लेंट. मग तो रिटर्न केल्यानंतर परत एकदा जे काय एरर असतात त्या एरर जर पूर्ण केल्या तर परत त्या एरर पूर्ण करून तो सूट परत दाखल केला जातो. त्यानंतर रिजेक्शन ऑफ प्लेंट, की ह्या दोघांमध्ये फरक आहे, रिजेक्शन आणि रिटर्न हे आपण तिथं ते स्टार्ट झाल्यानंतर पाहणार आहोत. तर दोन होतात, की एक तर रिटर्न होतात किंवा एक तर रिजेक्शन होतात. त्यानंतर इथं पुढे आपण सांगितलेलं आहे की अकंपनाइड प्लेंट डॉक्युमेंट अँड ऍड्रेस. तर तिथे प्लेंट असतो, डॉक्युमेंट्स असतात, की कुठल्या डॉक्युमेंटवरती तो जो प्लेंटिफ आहे किंवा डिपेंडंट आहे हे रिलाइज होतात, त्यांचं म्हणणं मांडत असतात, मागणी मागत असतात. तर जे काय डॉक्युमेंट्स आहेत मग तो 7/12, 8, 6 व्हॉट एव्हर मे बी, तो जर कॉन्ट्रॅक्ट संदर्भात सूट असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट, तो जर सेल डीड संदर्भात सूट असेल तर ते सेल डीड, त्यानंतर व्हॉट एव्हर मे बी जे काय डॉक्युमेंट्स असतील त्यांचं त्या डॉक्युमेंटवरती जे काय रिलाइज आहे ते सर्व डॉक्युमेंट्स त्या सूट सोबत दाखल करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे ऍड्रेसेस, की ते जे काय प्रॉपर ऍड्रेसेस आहेत मग दोन्ही पार्टीचे तर तिथे ऍड्रेस देणं गरजेचं आहे, ऍड्रेसेस. त्यानंतर रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय असतं, की जो हा प्रतिवादी आहे, हा प्रतिवादी त्याचं म्हणणं मांडत असतो, म्हणजे कैफियत
की जो प्लेंटिफ हा प्लेंटमधून दाव्यामधून ज्या काही गोष्टी मागत असतो त्याला हा जो डिपेंडंट आहे हा डिपेंडंट रिटर्न स्टेटमेंट मधून उत्तर देत असतो. त्याला म्हणायचं रिटर्न स्टेटमेंट आणि ते किंवा कैफियत म्हणलं जातं त्याला. त्यानंतर एकतर तो काही गोष्टी ऍडमिट करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो जर वाटपाचा सूट असेल तर जी काही वंशावळ दिलेली असते तर त्यामध्ये तो ऍडमिटच करत असतो, कारण तो जो भाऊ आहे तर तो भाऊ म्हणजे ते डिनायल करता येत नसतं, किंवा आणखीन काही गोष्टी असतात की त्या ऍडमिट कराव्या लागतात म्हणून त्या ऍडमिट असतात आणि काही गोष्टी डिनायल असतात. तर त्याच्या कुठल्या गोष्टी डिनायल असतात त्या स्पेसिफिकली त्याने सांगणं गरजेचं असतं. त्यानंतर काउंटर क्लेम, की त्याला आपण मराठीत म्हणतो प्रतिदावा. जसा प्लेंटिफ सूट दाखल करतो तसं हा डिफेंडंट कशा करता लायबल आहे की तो त्याचं म्हणणं देण्याकरता रिटर्न स्टेटमेंट देण्याकरता. परंतु कधी कधी हा जो डिफेंडंट आहे हा डिफेंडंट रिटर्न स्टेटमेंट न देता तोच उलट प्रतिदावा करतो, काउंटर क्लेम करतो. कोणावरती? प्लेंटिफवरती. प्रतिदावा त्याला म्हणतात प्रतिदावा, काउंटर क्लेम. त्यानंतर सेट ऑफ, की काही मागण्या असतात की काही सेट ऑफ म्हणजे प्लेंटिफचं डिफेंडंटकडे जे काही सम सर्टन अमाऊंट असते त्याकरता ह्या प्लेंटिफने सूट जर फाईल केला असेल तर हा डिपेंडंट सेट ऑफचं ऍप्लिकेशन करतो, म्हणतो माझेच तुझ्याकडे सो अँड सो पैसे आहेत त्याच्यामुळे मी आता तुला पैसे देणे लागत नाहीये, किंवा माझी सो अँड सो सर्टन अमाऊंट तुझ्याकडे आहे म्हणून आपण सेट ऑफ करूया, आपण काय करूया हे सेट ऑफ करून घेऊया, असं ते सेट ऑफचं ऍप्लिकेशन असतं. आपण त्याला मराठीत म्हणतो वजावट. की प्लेंटिफ म्हणतो माझ्याकडे माझे तुझ्याकडे 10,000 रुपये आहेत, तर हा डिफेंडंट म्हणतो की नाहीये माझे पण तुझ्याकडे 8,000 आहेत, मग त्यामुळे मी तुला 10,000 नाहीये तर मी फक्त तुला 2,000 रुपये देणार आहे वापस. असं हे वजावट, त्याला म्हणायचं सेट ऑफ. हे आपण जेव्हा जी ऍक्च्युअली ऑर्डर आपण अभ्यासू त्यावेळेस आपण डिटेलमध्ये पाहूया. त्यानंतर ग्राउंड्स ऑफ डिफेन्स, की एखादा जर डिफेंडंट असेल हा डिफेंडंट त्याचं जनरल डिनायल आणि स्पेसिफिक डिनायल हे कशा प्रकारे घेईल, किंवा डिनायल डिफेन्स मध्ये कुठले ग्राउंड्स असले पाहिजेत हे आपण इथं पाहूया. त्यानंतर रजिस्टर्ड ऍड्रेस ऑफ पार्टीज, आता सांगितल्याप्रमाणे त्या पार्टीज आहेत, मग प्लेंटिफ आहे आणि डिपेंडंट आहे, ह्या दोघांचेही रजिस्टर्ड ऍड्रेस ह्या सूट मध्ये देणं गरजेचं असतं, दाव्यामध्ये देणं गरजेचं असतं. कशा करता? कारण ते सर्व्हिस ऑफ समन्स साठी ते आवश्यक असतं, रजिस्टर्ड ऍड्रेस. त्यानंतर अपीअरन्स ऑफ पार्टीज, दोन्ही पार्टीज अपीअरन्स होतात समन्स सर्व झाल्यानंतर. त्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपीअरन्स, हे पहा प्लेंटिफने सूट दाखल केलेला आहे त्याप्रमाणे सर्व्हिस ऑफ समन्स केलेले आहे, त्याप्रमाणे सर्व्हिस ऑफ समन्स झालेली आहे, त्याप्रमाणे हा डिपेंडंट काय करत आहे की त्या दाव्यामध्ये येत नाहीये. दाव्यामध्ये त्याला माहित झालेलं आहे की त्याला सर्व्हिस ऑफ समन्स झाली, त्या बेलीचा रिपोर्ट आहे की सो अँड सो डिपेंडंट आहे आणि या डिपेंडंटला सर्व्हिस ऑफ समन्स झालेली आहे, आणि हे असून पण हा डिपेंडंट कोर्टासमोर हजर राहत नाहीये. त्यावेळेस कोर्ट काय करेल, परत एकदा रिइश्यू करेल, त्यानंतर थोडंसं वेट करेल आणि त्यानंतर एक्स पार्टे ऑर्डर पास करेल, म्हणजे एकतर्फा हुकूम पास करेल. तसंच अगदी प्लेंटिफने सूट फाईल केलेला आहे, सूट फाईल केल्यानंतर डिपेंडंटला सर्व्हिस ऑफ समन्स झालेले आहे, त्याप्रमाणे डिपेंडंट पण आलेला आहे. आता दोघांनीही प्लेंटिफ ह्याचा रिटर्न स्टेटमेंट कैफियत, त्यानंतर इश्यू फ्रेम झाले, इश्यू फ्रेम झाल्यानंतर आर्ग्युमेंटला लागलेला आहे, आणि त्यावेळेस हा जो प्लेंटिफ आहे प्लेंटिफच कोर्टात येत नाहीये. बऱ्याच सारखा झाला हा प्लेंटिफ काय करत नाहीये, त्यांनीच दावा दाखल केलेला आहे, तोच कोर्टात येत नाहीये. त्यावेळेस मात्र तो सूट काय होतो, डिसमिस इन डिफॉल्ट होतो, डिसमिस इन डिफॉल्ट DID होतो. ते आपण ऑर्डर पुढे पाहणारच आहेत. म्हणजे कधी प्लेंटिफ हजर राहत नाही, कधी डिपेंडंट हजर राहत नाही. मग ते इफेक्ट ऑफ नॉन अपीअरन्स, की ते दोघांपैकी कोणीही जर गैरहजर राहिले तर त्या दोघांच्या गैरहजेरीचा परिणाम ह्या सूटवरती काय होतो, तर डिफेंडंट गैरहजर राहिला तर तो एक्स पार्टी होतो आणि प्लेंटिफ स्वतः सूट दाखल करतो, आणि जर स्वतःच त्या केसमध्ये येत नाहीये तर त्यावेळेस मात्र DID डिसमिस इन डिफॉल्ट ऑर्डर 9 हे आपण पाहणार आहेत पुढे. डिसमिस इन डिफॉल्ट होतो तो सूट. त्यानंतर पुढे फ्रेमिंग ऑफ इश्यू, हे पहा मॉडेल नंबर 3. मॉडेल नंबर 3 मध्ये आपण पाहणार आहेत प्रिलिमिनरी प्रोसिजर. थोडक्यात आपण प्रोसिजर पाहणार आहेत. त्यानंतर इश्यूज म्हणजे वादाचे मुद्दे, इश्यूज. त्यानंतर हिअरिंग अँड जजमेंट, त्यानंतर हिअरिंग म्हणजे काय, सुनावणी म्हणजे काय, आणि त्यानंतर जजमेंट अँड ऑर्डर हे आपण मॉडेल नंबर 3 मध्ये पाहणार आहेत. तर इथं सुरुवातीला पहा एक्झामिनेशन ऑफ पार्टी बाय कोर्ट. कोर्ट काय करतं, सुरुवातीला जी काय पार्टीज आहे त्या पार्टीचं एक्झामिनेशन करतात, तपासणी करतात, डिस्कव्हरी. काही जर डॉक्युमेंट्स आवश्यक असतील त्या दाव्याकरिता तर त्या डॉक्युमेंटचे डिस्कव्हरी करण्याकरता ऑर्डर दिली जाते, किंवा काही इन्स्पेक्शन करण्याची गरज असेल तर इन्स्पेक्शन पण केलं जातं.
त्यानंतर ऍडमिशन अँड इफेक्ट, प्रोडक्शन, इम्पाउंडिंग अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट. काही डॉक्युमेंट हे महत्वाचे असतात, त्याप्रमाणे त्याचं ऍडमिशन केलं जातं, ते ऍडमिट केले जातात, किंवा काही डॉक्युमेंट्स प्रोडक्शन करण्याकरता ऑर्डर केली जाते. फॉर एक्झाम्पल, एक डॉक्युमेंट आहे सेल डीड आहे, आणि सेल डीड कोणाच्या पोझिशनमध्ये, सपोज सब रजिस्ट्रारच्या पोझिशनमध्ये आहे, तर कधी कधी त्या सब रजिस्ट्रारला काय केलं जातं, समन्स इश्यू केला जातो, आणि त्याप्रमाणे सांगितलं जातं की तुमच्याकडे जे पोझिशनमध्ये जे काय सेल डीड आहे, आणि ते सेल डीडचं काय कॅन्सलेशनचं सूट माझ्या कोर्टामध्ये दाखल आहे, त्यामुळे तुम्ही ज्याकडे ताब्यामध्ये असलेले जे काय सेल डीड आहे, सेल डीड तुम्ही माझ्याकडे घेऊन या, असे पण ऑर्डर केली जाते. म्हणजे प्रोडक्शन, किंवा मग ते एखादं कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट असेल दोन्ही पार्टीमध्ये, आणि त्या संदर्भात जर ब्रीच झालं असेल असं जर म्हणणं असेल, तर जे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कोणाच्या ताब्यामध्ये ते प्रोडक्शन करण्याकरता ऑर्डर पास केली जाते. त्यानंतर इम्पाउंडिंग, कधी कधी काही डॉक्युमेंट्स हे इम्पाउंड केले जातात, म्हणजे जप्त केले जातात, किंवा कोर्ट त्या स्वतःच्या ताब्यात ठेवले जातात. किंवा रिटर्न ऑफ डॉक्युमेंट, कधी कधी काही डॉक्युमेंट्स हे रिटर्न केले जातात. तर ते रिटर्न ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय. त्यानंतर फ्रेमिंग ऑफ इश्यू. हे पहा, फ्रेमिंग ऑफ इश्यू ही स्टेज कोर्टाची महत्वाची स्टेज आहे, की इथं कोर्ट हे फ्रेमिंग ऑफ इश्यू करतो. फॉर एक्झाम्पल, एक प्लेंटिफ आहे, प्लेंटिफने प्लेंट दाखल केलेला आहे, आणि त्याप्रमाणे समन्स सर्व केलेला आहे, त्याप्रमाणे डिफेंडंट हजर झालेला आहे, प्लेंटिफने प्लेंट दाखल केला, रिटर्न स्टेटमेंट हे डिफेंडंटने दाखल केलं. आता दोघांचंही म्हणणं समोर आल्यानंतर कोर्टाची प्रोसिजर असते, की पुढे कोर्टाने स्टेप घ्यायचे असते, की इश्यू फ्रेम करायचे, की हे दोघांनाही, प्लेंटिफ आणि डिफेंडंट या दोघांचंही जे काही प्लेंट आहे आणि रिटर्न स्टेटमेंट आहे, हे दोन्ही अभ्यासायचं, आणि दोघांमध्ये वादाचे मुद्दे काय आहेत हे फ्रेम करणे. वादाचे मुद्दे आपण त्याला म्हणतो इश्यूज. म्हणजे ते इश्यू देऊन टाकायचे आणि त्यांना प्रूव्ह करायला लावायचं की प्लेंटिफने हे इश्यू प्रूव्ह करायचे आणि डिफेंडंटने हे इश्यू प्रूव्ह करायचे. येस, म्हणजे हे फ्रेम करणं हे कोणाची जबाबदारी आहे, हे कोर्टाची जबाबदारी आहे. आणि ह्या इश्यू मध्ये असं सांगितलं जातं की हे जे काय राईट्स क्लेम करतो प्लेंटिफ, तो राईट हा त्याच्या फेवर मध्ये कसा आहे, मग त्या परत त्याच्यासाठी त्याच्याकडे कुठले डॉक्युमेंट आहेत, आणि तो कसा सपोर्टिव्ह आहे, किंवा कसा तो राईट मिळवण्याकरता लायबल आहे, हे सांगायचं. म्हणजे वादाचे मुद्दे, म्हणजे फॉर एक्झाम्पल वाटपाचा दावा असेल तर इश्यूज काय फ्रेम होतील, की तो हेअर्स आहे का, त्याचा 1/4 1/3 जो हिस्सा आहे तो मागणी मिळवण्यासाठी लायबल आहे का. त्यानंतर त्याच्या पोझिशन मध्ये ते आता सध्या प्रॉपर्टी आहे का, किंवा त्याच्या संदर्भात आणखी जर काही सेल डेट झाला असेल तर ते सेल डेट त्या दुसऱ्या हेअर्सच्या हिश्श्यावरती बंधनकारक आहे का. असे जे काही, एक हा प्लेंटिफ आहे म्हणत असतो, आणि हा डिपेंडंट तो पर्टिक्युलरली डिनाय करत असतो, म्हणजे ते वादाचे मुद्दे. आणि ते इश्यू फ्रेम करणे ही कोर्टाची जबाबदारी आहे. आणि एकदा का कोर्ट हे इश्यू फ्रेम केल्यानंतर तो जो सूट आहे तो सूट हिअरिंग साठी होतो. हिअरिंग इथून पुढे परत हिअरिंग चालू होतात. म्हणजेच काय होतात, प्लेंटिफ त्याचा जे काय हे आहेत विटनेसेस आहेत, त्या विटनेसेसची लिस्ट देतो, आणि त्याप्रमाणे विटनेसेस कॉल करतो. त्याप्रमाणे प्लेंटिफ त्याच्यात जर विटनेसेसची जर तपासणी करत असतो तर त्याला आपण एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे काय म्हणतो, एक्झामिनेशन चीफ म्हणतो. येस, आणि चीफ, आणि त्यानंतर म्हणजे सरतपास चीफ, आणि त्यानंतर पुढे हा जो क्रॉस एक्झामिनेशन. डिपेंडंटचे लॉयर त्याची जर तपासणी घेतली, म्हणजे उलट तपासणी, म्हणजे ही क्रॉस झाली. असे 1 ते 4, 5 असे वॉट एव्हर मे बी असे नंबर. त्यानंतर त्याचा एव्हिडन्स क्लोज होतो, आणि नंतर कोणाचा एव्हिडन्स स्टार्ट होतो, डिफेंडंटचा. मग डिपेंडंट तशाच प्रकारे त्याचे विटनेसेस कॉल करतो, आणि त्याप्रमाणे डिपेंडंट त्याच्यात जर विटनेसेसची जर एक्झामिनेशन घेत असेल तर त्याला काय म्हणायचं, परत चीफ. आणि त्याची क्रॉस घेतली, त्याची क्रॉस कोण घेणार, प्लेंटिफचे लॉयर. येस, आणि ह्या दोघांची ही चीफ क्रॉस पूर्ण झाली, त्यानंतर पुढे येईल स्टेज फायनल आर्ग्युमेंट. आणि फायनल आर्ग्युमेंट झाल्यानंतर पूर्ण फायनल आर्ग्युमेंट पहिल्यापासून नव्याने सगळं सांगून, नव्याने दोघां पार्टींचं ऐकून घेऊन मग लास्टला ऑर्डर जाते. त्यानंतर जजमेंट, आणि जजमेंट झाल्यानंतर डिक्री. जजमेंट आणि त्यानंतर डिक्री. ठीक आहे, 1 मिनिट राहिलेला आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर. येस. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. शक्य तेवढे लेक्चर अटेंड करायचा प्रयत्न करा, खूप महत्वाचं आहे. नाही CPC करायचंच नाही. थँक्यू Thank सर. थँक्यू सर. येस. थँक्यू.